आता माझे दंडवत आता माझे समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभं जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी मालाभो कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयुथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरास्पीठ निलये सरस्वती नमोस्तुते भजे ब्रजेत मंडलम् समस्त पापखंडनम् स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनम् भजे ब्रजेत रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वरासी
जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती सेवेला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे ना। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा सेवेसाठी निवडलेला 4 चरणाचा अभंग विठ्ठल। आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही धर्माचं काम करणार आहोत आणि ते काम करत असताना तुकोबराय म्हणतात आम्ही वापरलं जाणारं शस्त्र सुद्धा सांगतायत आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज आपली तयारी सुद्धा दाखवतात विठ्ठल। अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह याच्यामध्ये आज 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। मी माझं परमभाग्य समजतो की माझ्या या जन्मगावी माझा आज वाढदिवस सुद्धा आहे आणि असं काय ठरवून काय घेतलं नव्हतं की आज वाढदिवस आहे ना आज मी कीर्तन करणार आहे। जी तारीख शिल्लक असेल त्या तारखेला मी कीर्तन करणार आणि नेमकीच आज 17 तारीख पॉम्पलेट छापेपर्यंत सुद्धा मला माहीत नव्हतं की आज माझा वाढदिवस आहे। पण योगायोग ज्ञानोबरायाची कृपा असावी की जन्मगावी मला कीर्तन सेवा करण्याची संधी मिळते आणि जन्मदिवसाच्या दिवशी म्हणून मी माझं परमभाग्य समजतो की ग्रामदेवताची सेवा मला या ठिकाणी होत आहे। सर्व अथक परिसरातून मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व गावातील मंडळी पंक्तीदार असतील सर्व जे काही सप्ताहाला सहकार्य करतात सर्व मंडळी या ठिकाणी सहकार्य करतात म्हणून तर हा भव्य दिव्य स्वरूपाचा या ठिकाणी सप्ताह होत आहे आणि या सप्ताहासाठी गोड गुणवान मंडळी सुद्धा आपल्याला उपस्थित आहेत। त्याच्यामध्ये अतिशय गोडगळ्याचे गायक युवा कीर्तनकार संगीत विशारद रामेश्वर महाराज गरड सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा धन्यवाद। दुसरे आमचे संगीत विशारद गोड स्वभावाचे गोड आवाजाचे अतिशय तयारीचं गाणं ज्यांचं आहे असे आमचे मनोज महाराज शिंदे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आपल्या गावचं भूषण गणेश महाराज चुंबळे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच पारायणासाठी ज्यांचं नेतृत्व आहे ज्ञानेश्वरीसाठी असे आमचे युवा कीर्तनकार ईश्वर महाराज शिंदे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या गावचं भूषण ज्यांनी भरपूर वर्षापासून
म्हणजे माझ्या लहानपणापासून त्यांचा काकडा मी ऐकत आलोय. अतिशय गोड ज्यांचा आवाज आहे असे आमचे आसाराम बापू कंकाळ सुद्धा आहेत. आपल्या गावाचं वैभव मृदंगाचार्य मृदंग विशारद श्री हरिभक्तपरायण दत्ता महाराज रेंगे असतील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे आमचे युवा कीर्तनकार आपल्या परिसराचं वैभव आमचे सोपान महाराज इतगे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा धन्यवाद. सर्व परिसरातून आलेली आमचे बाबाचं नाव काय कुरे महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहे. सूरदास असतील गावातील सर्व उपस्थित टाळकरी असतील आणि गोड ज्यांचा रोज गाथ्याचं भजन होतं आणि गौतम ऋषीला सुद्धा ज्यांची खूप मोठी सेवा असती असे आमचे सावंत बापू हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा धन्यवाद. या ठिकाणी ज्यांनी गौतम महाराजांची खूप मोठी सेवा केली. लहानपणी मी बघायचो की गौतम महाराजांना सोडून हे कधी राहिलेच नाही. ज्यांनी गौतम महाराजांना खूप श्रवण केले असे आमचे टाके मामा. बरेच दिवस झाला आपली भेटच नाही. मला वाटते 10 ते 15 वर्ष झाले असतील आहे की नाही. 10 ते 15 वर्ष मी फक्त त्यांना चांगला ओळखून आहे की गौतम महाराज सोबत ज्या वेळेस मी लहान असताना मला काहीच कळत नव्हतं राम महाराज, त्यावेळेस मी गौतम महाराजांची कथा ऐकल्यानंतर असं वाटायचं की बास सगळं सोडून द्यावं, महाराजांची कथा ऐकावी, महाराजांसारखी कथा शिकावी असं मला वाटायचं. त्यावेळेस ही मंडळी सगळी त्यांना साथ करण्यासाठी होती. असे टाके महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा धन्यवाद. आपल्या गावातील एक भजनातील नेतृत्व त्र्यंबक तात्यासुद्धा उपस्थित आहेत. सर्व तुम्ही पुरुष मंडळी सुद्धा गावातील उपस्थित आहात, तुमचे सुद्धा धन्यवाद. काही वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. रोज काकडा भजन विण्याचा पारा आपण ही सर्व या सप्ताहासाठी सहकार्य करत आहात म्हणून तुमचे सुद्धा धन्यवाद. आणि गोड ज्यांचा मृदंग आहे, गोड ज्यांचं मृदंगावरती प्रभुत्व आहे असे आमचे ज्यांच्याकडं आम्ही मार्गदर्शनासाठी बघतो, मार्गदर्शनामुळं बघतो असे आमचे मार्गदर्शक मृदंग विशारद माणिक तात्या गरड ही या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या अर्थी तुम्ही टाळ्या वाजवल्या त्या अर्थी तुम्हाला त्यांचं रोज मृदंग आवडतोय है की नाही, म्हणून त्यांचे सुद्धा धन्यवाद. दुसरे आमचे मृदंग विशारद श्री हरिभक्तपरायण युवराज महाराज लेवटे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा धन्यवाद. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. आणि ज्यांनी गोड अशी रोज मृदंगाची साथ केली, तात्याची त्यांची अशी जुगलबंदी आपण ऐकायचो असे आमचे जीवलग मित्र, माझ्यावर नितांत भावाप्रमाणे प्रेम करणारे असे आमचे विलास महाराज कोरडेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा धन्यवाद. सर्व परिसरातील मंडळी उपस्थित आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सप्ताहाला ज्यांनी अशी शोभा आणली. यूट्यूबला बघितलं म्हणजे फेसबुकला बघितलं की असं वाटतं सप्ताह किती मोठा चाललाय. पण रामेश्वर महाराज मी कॅमेरा इकडं फिरत नव्हतो इकडं तुमच्याकडे कॅमेरा फिरवत नव्हतो. का? कारण की कोणी समोरच नसायचं जास्त सुरुवातीला. फोन यायचे, महाराज किती मोठा सप्ताह चाललाय, किती बढिया तुमचा कार्यक्रम चाललाय, आम्हाला कधीतरी सेवा द्या कार्यक्रमामध्ये, असे 2-4 फोन आले महाराज. पण अतिशय दर्जेदार कार्यक्रम या ठिकाणी होत आहे फक्त ह्या 2 मंडळीमुळं. म्हणजे दिसत आहे अतिशय 2 चोपदार मागव, कसं छान वाटतंय का नाही हा. आणि ड्रेस सुद्धा इतका स्वच्छ ठेवलाय तुम्ही, असंच पाहिजे महाराज. माग आपल्याला आता हे आज जे 2 चॅनल आहेत ना इथं, या चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर जाणार आहोत. म्हणून असं फ्रेश वातावरण पाहिजे महाराज. ही कलाकार मंडळी मोठी तर आहेतच, या कलाकारामुळे आपल्याला या सप्ताहाला खूप मोठी रंगत आली. पण या 2 माणसासाठी सुद्धा सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात. अतिशय गोड ज्यांनी वातावरण केलंय म्हणून तुमच्या दोनही चोपदारांच्या चरणी नतमस्तक होतो. विनेकरी बाबा एवढं वय झाले तरी सुद्धा बाबा विना घेतात. पुढच्या वर्षी सांगायचं आपलं 145वं वर्ष आहे. किती वर्षे हे अगोदर का सांगून घेतं, एकदा आमचं चालू झालं की परत पुन्हा मध्ये बोलायचंच नाही काय. म्हणून पुढच्या वर्षी आपलं किती वर्ष आहे, 145वं वर्ष. असं दणक्यात पुढच्या वर्षी सप्ताह करायचा की महाराज कोणत्याच कार्यक्रमाला कमतरता नाही पडली. आताही पडत नाही, पण पुढच्या वर्षी सगळं तरुणांनी नियोजन करायचं. आम्ही फक्त लांबून बघणार. तरुणांनी नियोजन करायचं म्हणजे तरुणांनी विनापारा घ्यायचा. माझ्या डोक्यात आहे ते. आणि विनापारा म्हणजे 8 दिवसाचा. आपण जर एका घराने 1-1 तास विना घेतला तर 8 दिवस कसे जातील कळणार नाहीत महाराज. 1च तास घ्यायचा. प्रत्येक घरातल्या तरुणाने 1 तास विना घ्यायचा आणि ते पण असं स्वच्छ अंतःकरणाने घ्यायचा. म्हणजे असं
आणि भरपूर पुढच्या वर्षी भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे, गोड नियोजन करायचं आहे। या सगळ्या मंडळीसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। आणि सप्ताहासाठी ज्यांचं खूप मोठं योगदान असतं, खरं पाहिलं तर सप्ताहासाठी सर्व गोष्टी उपलब्ध होतात, पण हे उपलब्ध होत नसते महाराज। याच्यासाठी आमच्या गौतम ऋषीला विचारा, सावंत बापूला किती कष्ट करावे लागतात। शेवटच्या दिवसपर्यंत असं वाटतंय कोणी देतंय का नाही, कोणी देतंय का नाही, पण अतिशय उदार अंतकरणाने महाराज जसा सप्ताह तुम्हाला करायचा आहे ना, जे मंडळी तुम्हाला आणायचे आहेत ना, ते मंडळी घेऊन या आणि आपला खूप छान असा सुंदर कार्यक्रम झाला पाहिजे। आणि सांगायचं म्हटलं तर त्यांचा मोठेपणा मी सांगत नाही, त्यांनी ते काम केले, ते म्हणतात माझं तर नाव सुद्धा घेऊ नका। पण अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, रात्री आमचा विषय झाला, 200, 250, 300 मुलं आपला हरिपाठ खेळतात, इतका गोड हरिपाठ चालतो महाराज, इतका गोड हरिपाठ आमच्या भागवताचार्य अंजलीताई केंद्रे यांनी पाहितला आणि यांनी कौतुक केलं, महाराज किती छान हरिपाठ, किती छान मुलं टाळ वाजवतात, किती छान मुलं पावल्या खेळतात। आणि मला असं वाटतं मी रोज हरिपाठाला यावं, पण महाराज त्यांनी कौतुक केल्यानंतर सुशील भैया 2 दिवस हरिपाठाला आले आणि हे सगळं पाहिल्यानंतर मला म्हटले, महाराज आपण सगळ्यांना टाळ देऊ। काय देऊ? आणि एका टाळाची किंमत माहिती तुम्हाला किती आहे? 700 ते 800 रुपये टाळाची किंमत आहे। आणि सगळे मुलं असे 200-250 मुलं असतात, काही हरकत नाही म्हटले महाराज, कितीही पैसे लागू मी द्यायला तयार आहे। रोज सगळ्या मुलांना आपण टाळ द्यायचा। आणि महाराज मी सकाळी फोन जाईपर्यंत गाडी नगरला गेली, गाडी नगरला पाठवली, म्हणले महाराज नगरला गाडी पोहोचली, तुम्ही पटकन नियोजन करा। मी लगेच महाराज मला फोन करायला उशीर झाला, पण गाडी तिथं जाऊन थांबली। आमचा माऊली हे सगळे मुलं तिथं गेली टाळ आणण्यासाठी। आणि महाराज नुसते टाळ आणण्यासाठी गेले नाही, योग्य दरात काय ज्ञानोबराची कृपा असते महाराज, सत्य संकल्पाचा दाता नारायण आणि सर्व करी पूर्ण मनोरथ। इतकं तिथं गेल्यानंतर तौर महाराजांना फोन केला, म्हटलं असं असं नियोजन आहे। एका मिनिटात महाराज त्यांनी आपली मान्य जे त्यांना विनंती केली आणि त्यांनी लगेच फोन केला। ज्यांच्याकडून होलसेल दरामध्ये टाळ येतात त्यांनी महाराज आपल्या टाळामध्ये मला वाटते जास्त काहीच कमवलं नाही, 1 तास आम्ही त्यांना फोनवर बोलत होतो, पण अतिशय कमी दरात त्यांनी आपल्याला टाळ सुद्धा दिलेत। उद्या फक्त सगळ्या मुलांनी यायचं, मोठ्या मुलांनी यायचं आणि शिस्तीत, आणि सगळ्यात महत्त्वाचं नुसतं टाळ देऊन मोकळं नाही व्हायचं, वर्षभर आपल्याला इथं हरिपाठ करायचं आहे। येतंय लक्षात? आता हे कौतुकाची बाब वाटत नाही तुम्हाला? वर्षभर हरिपाठ आपल्याला घ्यायचा आहे, कारण की त्यांचं म्हणणं एवढंच आहे, महाराज मुलं निर्व्यसनी राहिले पाहिजे आणि मुलांनी सुसंस्कारित झालं पाहिजे महाराज, मुलांनी व्यसन नाही केलं पाहिजे, मुलांनी मोबाईलमध्ये जास्त वेळ नाही घालवला पाहिजे। याच्यासाठी महाराज कोणता असा गावाचा सरपंच आहे की त्याच्यासाठी एवढी धडपड करणारा? गाव तर कौतुक सांगत नाही बरं का मी, तुम्ही म्हणता महाराज तुम्ही रोज दरवर्षी, मी कधीच कौतुक करत नाही, पण आमच्या गणेश महाराजांना विचारा, ईश्वर महाराजांना विचारा, आम्ही महाराजांसोबत होतो, महाराज आले की म्हणायचे, महाराज तुमचं गाव लय चकाचक आहे हो, लय सुंदर आहे हो। आणि महाराज नादबाबांनी ज्यांचं वर्णन केलं त्यांचं वर्णन आम्ही काय करायचं? अतिशय गोड ज्यांचा स्वभाव आहे, अतिशय गोड ज्यांचं नियोजन आहे, अतिशय गोड गावकऱ्यांसाठी नियोजन करतात महाराज, इतकं छान नियोजन। म्हणून आपल्याला असं नियोजन करायचंय की वर्षभर हरिपाठ घ्यायचंय, वर्षभर मुलांना टाळ शिकवायचे, वर्षभर मुलांना चाली शिकवायच्या। आणि असं ठरलंय नुसते कोणी शिकवायच्या, ते पण चांगले दर्जेदार गायक कलाकार मंडळी या ठिकाणी बोलवायचे आणि त्यांना नुसतं फुकट नाही वापरायचं, त्यांना म्हणन ते आपण, त्यांची ती काय देणगी असेल, ती काय दक्षिणा असेल, ती म्हणल ते द्यायची महाराज। आणि नुसतं इथं येऊन त्यांनी तर सांगितलं, इथं येऊन त्यांना राहू द्या महाराज, इथं येऊन त्यांना मुक्काम करू द्या, आपण त्यांची व्यवस्था जावयासारखी करू महाराज। अजून काय पाहिजे महाराज? इतकं गोड संप्रदायासाठी जर माणूस प्रयत्न करत असेल तर नक्कीच त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा। वर्षभर आपल्याला जर मुलं जर अहो मी प्रश्न विचारला तात्या एके दिवशी की हरिपाठामध्ये की आपला देव कोणता आहे, आपला देव कोणता म्हटल्यानंतर कोणी म्हणते राम, कोणी म्हणते कृष्ण, कोणी म्हणते हरी, कोणी म्हणते विठ्ठल, कोणी म्हणते, एक देव तरी माहित पाहिजे ना आपल्याला। म्हणून इतकं गोड वातावरण आपण वर्षभरात करणार आहोत की मुलांनी महाराज कमीत कमी
निर्व्यसनी तरी राहिलं पाहिजे, मुलांनी मोबाईलपासून दूर राहिलं पाहिजे, आपला धर्म त्यांना कळाला पाहिजे. म्हणून तर मी आज अभंग घेतलाय. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी जे तुम्ही सहकार्य करत आहात असं सहकार्य पुढच्या वर्षी सुद्धा करायचंय आणि पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला मोठ्या स्वरूपात कार्यक्रम करायचा आहे. सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो आणि अभंग चिंतनेकडे वळतो. विठ्ठल